नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, याचा जी-आर आलेला आहे मित्रांनो. आष्टी जिल्हा बीड येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय स्थापन करणे, न्याय अनुषंगाने न्यायिक अधिकारी व कर्मचारी वृंद यांची पदे निर्माण करण्यावरचा हा जी-आर आलेला आहे. ओके. आष्टी येथे नवीन इथं न्यायाधीश कार्यालय इथं दिवाणी न्यायालय उघडण्यात आलेलं आहे, ओपन झालेलं आहे बांधकाम करून. तर तिथं आपल्याला नवीन पद इथं भरण्यात येत आहे मित्रांनो. तर चांगली पॉझिटिव्ह असणाऱ्या न्यायालयाकरता इथे नवीन पदे आपल्यासाठी असणार आहेत. ओके. याचा जी-आर आलेला आहे. कोणते-कोणते पदं असणार आहे, कशा पद्धतीने भरले जाणार आहे, पगार काय असणार आहे, अप्लाय कसं करायचं अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे. आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Insta आयडी, Facebook आयडीला फॉलो करून ठेवायचं आहे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता हा जो जी-आर आलेला आहे, आष्टी जिल्हा बीड येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय स्थापन करणे, न्याय अनुषंगाने न्यायिक अधिकारी व कर्मचारी वृंद यांची पदे निर्माण करणे व त्यासाठी आवश्यक अनावर्ती खर्चास मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. ओके. महाराष्ट्र शासनाकडून हा जी-आर आलेला आहे. विधी व न्याय विभागाकडून हा जी-आर आलेला आहे. दिनांक 18 सप्टेंबर 2025 चा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. ओके. त्याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी प्रस्तावना आपण जी की वाचून घेऊ आता याच्यामध्ये. जे की दिलेले प्रलंबित प्रकरणांची संख्या, न्यायालयासाठी जागेची उपलब्धता व न्यायाधीशांसाठी निवासस्थानाची उपलब्धता या बाबी विचारता घेऊन माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या नवीन न्यायालय स्थापन समितीकडून नवीन न्यायालय स्थापन करण्यास मान्यता प्रदान करण्यात येते. ओके. त्यानंतर इथं दिलेलं आहे सदर मान्यतेच्या अनुषंगाने नवीन न्यायालय निर्मितीचा प्रस्ताव मान्य उच्च न्यायालयाकडून शासनास सादर करण्यात येतो. ओके. सदर प्रकरणी उक्त निषक व पूर्ण होत असल्याने माननीय उच्च न्यायालयाच्या नवीन न्यायालय स्थापना समितीने आष्टी जिल्हा बीड येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर स्थापना करण्याची करण्यास वाचा येथील अनुक्रमांक 1 मध्ये मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो. तसेच वाचा अनुक्रमांक 2 व 3 येथील नवीन न्यायालयांच्या निर्मितीसाठी न्यायाधीशांची 2863 पदे, सहाय्यभूत कर्मचारी 11,064 पदे, बाह्य यंत्रणेद्वारे 5,803 पदे निर्माण करून या पदांमधून नवीन न्यायालय निर्माण करण्यास आवश्यक असलेली पदे टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून घेण्यास मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. ओके. त्याच्यामध्ये दिलेले माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या नवीन न्यायालय स्थापना समितीने दिलेले मान्यता व नवीन न्यायालय निर्माण करण्यासाठी मंजूर असलेली पदे विचारता घेता आष्टी जिल्हा बीड येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर अ, न्यायालय स्थापना करण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती. आता याच्यामध्ये दिलेला आहे शासन निर्णय. आष्टी जिल्हा बीड येथे दिवाणी अ, न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच न्यायालयासाठी खालील दर्शविल्याप्रमाणे पदे करण्यास आणि बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळ घेण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. आता याच्यामध्ये आपण पदं वगैरे बघू. मान्यता मिळालेली आहे कोणते-कोणते पदे आपण याच्यात बघू आता. ओके. सगळ्यात पहिले अनुक्रमांक दिलेली आहे, पदनाम, वेतन श्रेणी, पदसंख्या दिलेली आहे, सेवेचा प्रकार दिलेला आहे म्हणजे नियमित असणार आहे का बाह्य यंत्रणेद्वारे असणार आहे असं. ओके. आता याच्यामध्ये अनुक्रमांक पहिलं पद असणार आहे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तरसाठी यांना ची सॅलरी त्यांची वेगळी असते. ओके. त्यांना एक एक पद असणार याच्यामध्ये नियमित असणार आहे म्हणजे पर्मनंट व्हॅकन्सी. 2 नंबरचं पद अधीक्षकसाठी असणार यांना S16 सॅलरी असणार आहे 44,900 ते 1,42,400 एवढा पगार असणार आहे. याच्यात एक पद असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला नियमित पद असणार आहे. ओके. पर्मनंट व्हॅकन्सी. 3 नंबरचं जे पद असणार आहे सहाय्यक अधीक्षक S15 सॅलरी यांना पगार असणार 41,800 ते 1,32,300 एवढा पगार असणार. 2 पदं असणार याच्यात नियमित पद असणार आहे. त्यानंतर 4 नंबरचं असणारे पद लघुलेखन ग्रेड 2 साठी S15 सॅलरी 41,800 ते 1,32,300 पगार असणार. एक पद असणारे नियमित असणार आहे. त्यानंतर वरिष्ठ लिपिकसाठी तर A60 सॅलरी 25,500 पासून 81,100 पगार. याच्यामध्ये 2 पदं असणार, याच्यात नियमित पदं असणार आहे. त्यानंतर इथे 6 नंबरचं पद कनिष्ठ लिपिकसाठी S6 सॅलरी 19,900 पासून 63,200 पगार. 8 पदं बघायला मिळतात नियमितमध्ये. ओके. 7 नंबरचं पद मुख्य बेलिफमध्ये A60 सॅलरी 25,500 पासून 81,100 पगार. याच्यामध्ये एक पद बघायला मिळतं नियमितमध्ये. 8 नंबरचं पद असणार बेलिफमध्ये A6 सॅलरी 19,900 पासून 63,200 पगार. या 5 पदं बघायला मिळतात नियमितमध्ये. ओके.
त्यानंतर 9 नंबरचं पद असणार आहे शिपाई. यासाठी इथं पगार दिलेली नाही. 2 पदे असणार आहे बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजे कटांतरी भरतीवर असणार आहे. त्यानंतरचं पद असणार आहे 10 नंबरला पहारेकरीसाठी एक पद असणार आहे. याच्यामध्ये पण बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणार आहे. कटांतरी भरतीवर ओके. 11 नंबरचा सफाई कामगारसाठी एक पद कटांतरी भरतीवर असणार आहे बाह्य यंत्रणेद्वारे ओके. तर अशी इथे टोटल इथं 25 पदं असणार आहे. त्याच्यामध्ये नियमित पदं असणार आहे 21 पदे, 4 पदे असणार आहे बाह्य यंत्रणेद्वारे ओके. मग त्याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आता तुम्हाला पुढेची माहिती देतो थोडक्यामध्ये. शिपाई, पहारेकरी व सफाईगार या पदाची कामे बाह्य यंत्रणेद्वारे करून घेण्यात यावी ओके. त्यासाठी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शन तत्त्वांचे अनुपालन करण्यात यावे ओके. उपरोक्त पदे ही अस्थायी स्वरूपाची असतील. सदर पदे ही भरण्यात आलेली दिनांकापासून प्रथमच दिनांक 31 ऑगस्ट 2025 पर्यंत चालू ठेवण्यास याद्वारे शासन मंजुरी देण्यात येत असून सदर अस्थायी पदांचा दिनांक 31 ऑगस्ट 2025 नंतर पुढील मुदतवाढ घेणे आवश्यक राहील. ओके. तर असा हा जी-आर आलेला आहे मित्रांनो. ओके. आता याच्यामध्ये या खर्च वगैरे दिलेला आहे. त्याच्यानंतर इथे माहिती वगैरे दिलेली आहे संपूर्ण. ओके. याच्यामध्ये पदं कोणते-कोणते ते मी तुम्हाला दाखवलेली आहे. आता हे नियमित पदं असल्यामुळे यांची परीक्षा होणार आहे मित्रांनो. ओके. न्यायालयाची आता बीड जिल्ह्यातली आपल्याला डायरेक्ट न्यायालय भरती निघेल मित्रांनो. त्यामार्फत ती भरण्यात येईल. ओके. तर यांची नियमित 24 पदं 21 पदं जी असणार आहे नियमित पदं, हे डायरेक्ट आपल्याला परीक्षेच्या स्वरूपात इथून भरण्यात येतील. जे की कसे एम-पी-एस-सी झालं, नाहीतर मग आपल्याला गट कची भरती झाली, नाहीतर इतर न्यायालयाची भरती प्रकारे ती भरण्यात येणार आहे. ओके. आता राहिली आपली 4 पदं शिपाई, पहारेकरी, सफाईगार. ही जी पदं असणार आहे, तुम्हाला स्वतः इथं बीड जिल्हा आष्टी जिथं न्यायालय असणार आहे, तिथं आपल्याला जाऊन भेटायचं आहे. तिथूनच यांची बाह्य यंत्रणेची पदं भरली जातात मित्रांनो, 4 पदं. ओके. तर तिथे आपण स्वतः जाऊन कधी भेटले तर आपल्याला लवकरात लवकर तिथं काम होऊ शकतं बाह्य यंत्रणेमध्ये कटांतरी भरतीवर फक्त. ओके. बाकीच्यांची जर इथं परीक्षा होणार आहे. ओके. त्याबद्दल काही हरकत नाहीये. याची अप्लाय करण्याची अजून काही पद्धत वगैरे आलेली ऑनलाईन पद्धतीची फॉर्म आलेली नाहीये. याची फक्त जी-आर जाहीर झालेली 18 सप्टेंबर 2025चा लेटेस्ट जी-आर असणार आहे. तर फक्त तुम्हाला मी एक अनुमान म्हणून या जागा आता भरल्या जाणार आहेत. तर आपल्याला अभ्यासाला लागायचं आहे आणि याची अपडेट आली कधी अप्लाय करण्याची, तर लगेच तुमच्यासमोर त्याचा व्हिडिओ पण मी नक्की आणेल मित्रांनो. जर तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल, तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला तुम्ही Instagram, Facebookला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ओके. जर तुम्हाला पी-डी-एफ फाईल डाउनलोड करायचं असेल, तर Telegram चॅनल, WhatsApp ग्रुपवरून डाउनलोड करू शकता. त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देऊन देईल मित्रांनो. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा. जास्तीत जास्त आपल्याला मित्रांना शेअर करायचा आहे व्हिडिओला. चॅनलवर पहिला वेळेस असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं. डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. अशाच नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक